नमस्कार, मी सचिन देशमुख। काल किरण लामटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे काही वंदनीय पिचड साहेब आणि त्यांच्या कारकिर्दीवर किंवा त्यांच्या जे काही कार्यकर्त्यांना घाणघाण चिखलफेक केली त्याचा मी अकोले तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो। कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले का यांच्या गावामध्ये दहशत आहे, तालुक्यामध्ये दहशत आहे। यांनी सांगावा कुठं दहशत आहे, कोणाची दहशत आहे, कशा प्रकारे दहशत आहे। यांचे कार्यकर्ते खुलेआम लोकांना वेड्यासारखे मारतात। हे दरवेळेस लोकांना मारताना जेव्हा मारून झाल्यानंतर यांचा घुमजाव करतात। जेव्हा प्रकरण अंगलट येतं आणि मग त्याला जाहीर करतात का हा दारू पिलेला होता। तुम्हाला दरवेळेस दारुडेच मिळतात का? हां, गरीब लोकांना बेदम मारहाण करायची, लाताबुक्क्या घालायच्या आणि त्यांच्या अंगलट आलं का दारू पिलेला होतं हे जाहीर करायचं। हे किती दिवस चालायचं? आणि महत्त्वाचं आहे का आज 3 महिन्यापूर्वी राजूर ग्रामपंचायतची निवडणूक लागली। आमदार किरण लामटे यांच्या स्वतःच्या राहत्या वार्डामध्ये माझे बंधू अक्षय देशमुख हे प्रचंड मतांनी निवडून आले। अक्षरशः यांच्याकडे डिपॉझिट जप्त होईल अशी नामुष्की यांच्यावर ओढावली। त्याच्या काही मनात राग धरून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आज आमदार संभ्रम अवस्थेत आहे का राजूरमध्ये स्वतःच्या राहत्या वार्डामध्ये यांना 100-200 मताची सुद्धा मतदान मिळालं नाही, तर एकतर्फे हे 500-550 मताच्या पुढे अक्षयनी मतदान घेतलं। आज राजूर ग्रामपंचायतमध्ये एक ग्रामसभा झाली मागच्या वेळेस। ग्रामसभेमध्ये किरण लामटे यांच्या पत्नी ह्या आम्ही काही प्रश्न उपस्थित करीत होतो। ते प्रश्न उपस्थित करत असताना हे आमच्या अंगावर धावून येत होत्या। आम्ही त्यांना एकच सांगितले का आम्ही प्रश्न सामान्य माणसं म्हणून आम्ही उपस्थित करतोय, आम्ही ते पण करायचे नाही का? ते वारंवार अंगावर येत होत्या आणि आम्ही काही आरोप केले तर आम्ही आमदारांवर आरोप केले की ही दारू बंद करावी। आता तुम्ही प्रशासनामध्ये आहात, सरकारमध्ये आहात, तुमचेच तहसीलदार आहे, तुमचेच पोलीस डिपार्टमेंट आहे, तुम्हाला काय अडचण आहे राजूरची दारू बंद करण्यासाठी? तर हे लोक अंगावर येत होते। मुकुंद लामटेंनी काही संबंध नसताना राजूर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये येऊन गोंधळ घातला। तिथं दादागिरीची भाषा केली, काही लोकांना आरोग्याच्या भाषेत बोलले। त्याच्यानंतर गावकऱ्यांनी त्याला हाकलून दिलं ग्रामसभेतून। मग ह्या गोष्टी जर तुम्ही दादागिरी कोण करतंय आज सामान्य जनतेला कळतंय ना, कोण दादागिरी करतंय, तालुक्यात कोण दहशत माजवतंय। आज कैक व्हिडिओ आहेत ह्या लोकांचे, यांनी मारहाण केलेले। आमचं काही दाखवावं त्यांनी, आम्ही कोणाला मारलं, कोणत्या ते म्हटले ना काल दुकानदाराला मारलं, कोणत्या व्यापाऱ्याला मारलं, कधी कोणाला काय बोललो, सांगावा, पुढं आणावा, आम्ही ते मान्य करू ना आमच्यावर। आणि ग्रामपंचायतमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाला, एवढ्या मोठ्या निधी जवळजवळ तो माझ्या अंदाजे कमीत कमी 5-6 करोडच्या पुढे जाईल इतका मोठा हे, पण ते आज सिद्ध झालं। आमदारांनी स्वतः जावं गावामध्ये, ते राहतात त्याच गावामध्ये डोंगरसिंग नावाचं घर आहे, त्याच्या त्या दारामध्ये तिथून पुढे आहे का रस्ता मला दाखवावा। आत्ता चला सगळ्या मीडियावाले इथं आलेत, त्यांना पण विनंती आहे तुम्ही चला आणि बघा इथं आहे का रस्ता, आहे का। यांना स्मशानभूमीच्या जाळ्यासुद्धा पुरल्या नाहीत, स्मशानभूमीच्या जाळ्यासुद्धा ह्या लोकांनी खाल्ल्या आणि सर्व जनतेला माहिती आहे ना, आम्ही सर्व दाखवलंय। यांनी ग्रामपंचायतचं दप्तर पाळवलं, बीडीओला काय फोन झाले, ह्या सगळा प्रकार आहे ना। याच्या व्यतिरिक्त सुद्धा ह्या कार्यकर्त्यांची, यांच्या सरपंचाची पाठराखण करीत असेल तर ही मोठी नामुष्की आहे आमदारांवर। हां, एक तालुक्याचा प्रतिनिधी असं हे वागणं शोभतं का? ग्रामपंचायत भ्रष्टाचार होताना विनय सावंत यांच्या घरासमोर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे 2 वेळा बिलं काढण्यात आली। ते बिलं काढत असताना जे विनय सावंत हे
राजूर विकास आघाडीचे अध्यक्ष होते, तेव्हा यांच्याच अध्यक्षतेखाली हा राजूर ग्रामपंचायतचा गाडा हाकला जायचा. तिथंच हे पूर्ण यांच्याच अध्यक्षतेखाली ही पूर्ण काही जी ग्रामपंचायत आहे ही चालवल्या जायची. अनेक ठिकाणी जे बिलं काढले, त्यांचा भ्रष्टाचार झाला, तेव्हा हे झोपले होते का? काही हा पैसा कुठं गेला, कोणापर्यंत गेला? करोडो रुपयाच्या गाड्या कोणी घेतल्या, काय झालं? आजही बी राजूर गावामध्ये आम्ही पिढ्यानं पिढ्या राहतो. आज माझा मोठा व्यवसाय आहे, हॉटेल व्यवसाय आहे, बाकीचे व्यवसाय मी काही सप्लायरचे व्यवसाय आहेत. आजपर्यंत मला गाडी बदलता नाही आली. माझी 10-12 लाखाची गाडी आहे, ती गाडी सोडून मला अजून गाडी घेता नाही आली. हे 6 वर्षात 8 वर्षात त्यांनी किती गाड्या घेतल्या, किती करोडो रुपयाच्या गाड्या घेतल्या हां. आणि हे दुसऱ्यांवर आरोप करताय. आज तुम्हाला सांगतो, हे ते म्हटले ना किरण लामटे का पिचडताईंनी गणपतरावांनी काही भ्रष्टाचार केलाय, तर तो हे एवढे सोपे नाही ना. यांनी काय केलं, जी आत्ता ग्रामपंचायतची चौकशी लावली ना, तेव्हा ही गणपतराव देशमुख आणि सर्वांची चौकशी झाली ना. याच्यामध्ये जी चौकशी झाली त्याच्यामध्ये सरळ सरळ हे पुरावे आहेत माझ्याकडं, यांची सुद्धा चौकशी झाली. वडिलांची, माझे वडील गणपतराव देशमुख यांची सुद्धा चौकशी झाली. या चौकशीमध्ये त्यांचे जे काही चौकशीत निष्पन्न 0 रुपये आलाय घोटाळा, काहीच 1 रुपयाचा घोटाळा नाही. तर यांचे करोडो रुपयाचे घोटाळे बाहेर आलेत. आणि जे काही घोटाळे बाहेर आलेत ते नाशिकचे आयुक्त यांनी ही तपासणी केली आहे. ते IAS अधिकारी आले होते चौकशीला. तुम्ही काय लोकांना येड्यात काढतायत का? एवढे मोठे अधिकारी त्यांच्या अंगावर थोडी घेतील. तरी तुम्ही आज एवढं सिद्ध होऊन सुद्धा यांना 30 दिवसाच्या आत पैसे भरायची नोटीस आलेली आहे. ही काल किती तारखेची नोटीस आहे? एक 10-12 दिवस 15 दिवसाच्या आत 30 दिवसाच्या आत पैसे भरायची नोटीस आलेली यांना. 1,14 लाख रुपये भरण्याची नोटीस आलेली आहे. हे असे यांनी भ्रष्टाचार केलेले, त्याचे पुरावे माझ्याकडं एवढं थप्पी पडलेली आहे. काही कोटी रुपयाचे भ्रष्टाचार झालेला आहे हा. हे बघा, रस्ते नाही, काय नाही, सगळं आहे पूर्ण. राजूरच्या दारू संदर्भात माझ्यावर एका दारूवाल्याला बोलायला लावून आरोप केले का सचिन देशमुख 30,000 रुपये हप्ता घेतो. मी हप्ता घेण्याचं काय कारण? मी कोण आहे? मी आहे कोण? कारण की मी कोणत्या तालुक्याच्या एखाद्या संस्थेवर, ग्रामपंचायत किंवा कोणत्याच सदस्य नाही, कोणत्याच संस्थेचा काहीच नाही, कोणत्याच एखाद्या पक्षाचा मोठा काही पदसुद्धा नाही. आणि मी कशाला 30,000 रुपये हप्ता घेऊ हां? आणि हप्ता घ्यायला मी काय प्रशासन नाही ना. प्रशासन तुम्ही आहे, आमदार तुम्ही आहे, सरपंच तुमचा आहे, पोलीस डिपार्टमेंट तुमचं ऐकतंय, तहसील तुमचं ऐकतंय, वरती मंत्रालयापासून तुमचंच वाचतंय. मग तुम्ही माझ्यावर आरोप करताय का 30,000 रुपये मी हप्ता घेतला? एक दारूवाला, त्याच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत दारूचे, तो सराईत गुन्हेगार. मी त्याला रोज विरोध करतोय. माझं फेसबुक तुम्ही चेक करा, सर्व नागरिकांना विनंती, माझं फेसबुक चेक करा, त्याच्यावर बघा माझे प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला विरोधीच भूमिका राहिलेली. मी कधीच ह्या लोकांचं समर्थन केलं नाही, यांना कधीच पाठीशी घातलं नाही. आणि ह्या उलट हे लोक कोणाला तरी बोलायला लावून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला हां. आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ ह्या लोकांनी व्हायरल केला. ह्या गोष्टी यांना शोभताय का? तुम्ही स्वतः मग राजूरची दारू का बंद होत नाही? काल परवा ह्या लोकांनी व्हिडिओ तयार केले दारूवाल्यांच्या घरी. यांना किती दारू सापडली? माझे व्हिडिओ आहेत, मी गाड्याच्या गाड्या दारू पकडलेली. तुम्ही काय पकडली दारू हां? तुम्ही उलटे माझा सरळ आरोप आहे, तुम्ही ह्या राजूरची दारू का बंद होत नाही? तुम्ही फक्त 1 दिवसापुरतीच तो व्हिडिओ काढण्यापुरतीच राजूरची दारूबंदी होती का? आमदार घरून निघाल्यानंतर निळवंड्याला काय गरज आहे जायची हा दारू पकडायला? राजूरमध्येच एवढी दारू आहे. आज सुद्धा दारू पकडली आहे. आज काहीतरी 4-5 लाख रुपयाची दारू पकडली आहे हां. का कठोर कारवाई का होत नाही? ह्या लोकांना तडीपार का केलं जात नाही? यांच्या मिटिंगा, ह्या दारूवाल्यांच्या, मटक्यावाल्यांच्या मिटिंगा कोणाच्या बंगल्यावर होतात? यांचं उत्तर यांनी द्यावं मला. कोणाच्या बंगल्यावर होतात? नाही तर आम्ही तरी सांगू मग ते कोणाला
कोणाचे कार्यकर्ते आणि कोणाला आतून मिळालेले आहेत, कोण याचे पैसे खाते? सामान्य लोक जर हप्ता घेऊन दारू चालवायला लागले, ही कोणतं प्रशासन आहे का? मी कोण आहे? मी शासनामध्ये किंवा मी या गावामध्ये कोण आहे का मी हप्ता घेतला दारू चालू राहील? कमीत कमी आमदारांना तरी शोभायला पाहिजे का हे आरोप कसे करावं? त्याच्यात काही तथ्य आहे त्याच्यात बोला तुम्ही, बाकीच्या विषयांवर बोलू नका. त्यांना तर मी माझ्या फेसबुकवरती खुलं आव्हान केलं होतं का आमदार किरण लामटे यांनी राजूरची दारू बंद करावी. आणि मी विरोधक आहे त्यांचा, विरोधक जरी असलो तरी मी सरळ भावनेने त्यांना आव्हान केलं होतं का राजूरची दारू तुम्ही बंद करा. तुम्ही प्रशासनामध्ये आहेत, सरकारमध्ये आहे, ती दारू तुम्ही बंद करा, तुमचा आम्ही सत्कार करू. याच्यात वाईट काय? तर त्यांना राग आला. त्या रागातून त्यांनी माझ्यावर आरोप प्रत्यारोप चालू केले. त्यांचे लोक माझ्यावर सोडले. आजही मी रस्त्याने येताना जाताना त्यांचे लोक माझ्याकडे डोळवळ वड करून बघतात. ही कोणती पद्धत आहे? आणि त्याच्याच अनुषंगाने पुढं त्यांनी एक प्रकार केला. आज सर्व जनतेला माहिती आहे का, राजूरच्या जनतेला माहिती आहे का, माझं पृथ्वीराज नावाचं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये माझा स्वतःच्या जागेमध्ये, माझ्या वडिलोपार्जित जागेमध्ये तो व्यवसाय करतो मी. यांनी उलट काय केलं, माझ्या याच्यामध्ये नोटिसा काढल्या. एका कार्यकर्ता आहे पिंपरकण्याचा, त्याला तक्रार करायला लावली का हे जे बांधकाम आहे, हे हॉटेल जे आहे हे अनधिकृत आहे. आता तुम्ही सांगा, हे माझ्या बापाचं आहे का तुझ्या बापाचं आहे? हे कोणी हे केलं आहे? हां, हे कशाच्या आधारे करतोय? आज मला नोटिसा देतोय. आणि यांनी आमदार कशासाठी असतोय? तालुक्याचे प्रश्न मांडायला, विकास करायला. यांनी काय केलं, हा विधानसभा आता चालू होती तेव्हा यांनी हे लक्षवेधी मांडली का हे हॉटेल पाडण्यासाठी. बघा लोकांनो, हे हॉटेल पाडण्यासाठी याने लक्षवेधी मांडली. आमदार कशासाठी असतोय? आणि लक्षवेधी मांडून आम्ही दारूला विरोध केला, ज्या लोकांचे कोणाचे हप्ते बंद झाले, कोणाचं ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघडा पाडला, त्याचा राग मनात धरून ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आज जर माझ्या सातबाऱ्यामध्ये ह्या गोष्टी होत्या, सातबारा आहे माझा स्वतःचा, त्याच्यामध्ये तुम्ही अधिवेशनात मांडता, ही कितपत योग्य आहे? आणि सामान्य जनतेला तर मला सांगावंसं वाटेल. आज तुम्हाला सांगतो, ह्या तानाशाहीच्या विरोधात, ह्या हुकुमशाहीच्या विरोधात कोणीही बोलू नका. का तर हे अशा तुम्हाला उद्या तुमचं घर पाडायच्या नोटिसा येतील. आज मी घरासाठी बांधकाम केलं, ते पाडायची नोटीस काढली. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि ह्या आमदारकीचा गैरवापर चालला आहे. सरळ या 40 वर्षात वंदनीय पिचड साहेबांवर विरोधकांनी खूप आरोप केले. अक्षरशः पिचड साहेबांवर शाईफीक केली. कैक वेळा पिचड साहेबांच्या बंगल्यावरती आंदोलनं झाली. कोणी कलच्छ भाषेत बोलले असेल, पण त्यांना वंदनीय पिचड साहेब असतील, आमचे नेते आदरणीय वैभवराव असतील, यांनी कधीच त्या भाषेत उत्तर दिलं नाही. कायम शांततेची भूमिका घेतली. विरोधकांना किती विरोध केला तरी त्यांचं स्वागतच केलं आहे. आणि यांची भाषा कशी आहे, भाषणामध्ये बोलतात, किरण लामटे बोलतात का त्यांचा सत्कार करू. म्हणजे तो सत्कार म्हणजे कसा आहे, सत्कार आहे का सटकार आहे, हे सर्व जनता पाहती. आजही बी तालुक्यामध्ये तुम्ही बघा, त्यांच्या विरुद्ध पोस्ट पडली का त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतात, आमच्या नादाला लागू नका. अरे मग तालुक्यात दादागिरी, हुकुमशाही कोण करतं हे समजते ना लोकांना. आमची दाखवा, कोणला अरावी काही भाषा आहे का? मग दादागिरी तुम्हीच करायची. परत आम्ही गावात लोकशाही आणली, हीच तुमची लोकशाही आहे का ठोकशाही आहे? ही कोणती भाषा आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा जनतेने विचार केला पाहिजे. हे कोणत्या मार्गाने लोकांना फसवताय, एक वेळेला वेगळं बोलायचं आणि काय करायचं. राजूर ग्रामपंचायत ही पिचड साहेबांच्या ताब्यात असल्यामुळे ग्रामपंचायतच्या लगेच साफसफाई झाली पाहिजे. हे एकदम चांगलं
काम झालं पाहिजे अशा पद्धतीने सगळे नियोजन चालू आहेत. पाण्याची सुव्यवस्था चालू आहे आणि त्यातच नदीला आता पाऊस झाल्यामुळे थोडंसं गढूळ पाणी येतं आहे. पण तसंच ग्रामपंचायत, अक्षय असतील, आमचे वडील गणपतराव असतील, ते सर्व उपाययोजना करण्यात व्यस्त आहेत. पण हे काल PWD मार्फत, बांधकाम विभागामार्फत एक नोटीस आली. नोटीस कोल्हारगोटी रोड लगतच्या सर्व नागरिकांना आली. आता तुम्ही पाहत असाल कोल्हारगोटीला किती खड्डे आहेत किंवा इतर भागात किती रस्ता खराब आहे. पण मी एक नमूद करू इच्छितो का ही सर्वांना नोटीस आली कोल्हारगोटी रोडला अतिक्रमण काढा आणि कचरा. आता तुम्ही बघा हे कचरा जे आहे ते मी पहिल्यांदा तालुक्यात बघतोय का PWD मार्फत कचऱ्याचं हे केलं अर्ज दिला जातोय का कचऱ्यामुळं अतिक्रमण होतं आहे. आता कोल्हारगोटी रोड मग माझ्याच हॉटेलसमोर तर स्वच्छताच असते, पण मला जेणेकरून त्रास देण्याचं काम याच्यामार्फत होते. आणि एक 15 दिवसापूर्वी माझ्यावर अन्न व प्रशासन यांचीसुद्धा कारवाई करण्यात आली. असेच कार्यकर्ते पाठवायचे, त्यांच्यामार्फत अर्ज द्यायचे आणि मला ही जे ग्रामपंचायतला विरोध करतोय, त्यांना जो आमदाराला विरोध करतोय, त्या विरोधाला शांत बसावा, यांनी हे थांबून घ्यावा, याच्यासाठी मला त्रास द्यायचं काम चालू आहे. ठीक आहे, मी थांबणार नाही, वाकणार नाही, झुकणार नाही. जे काय करायचे त्यांनी करून घ्यावे. आम्ही त्या गोष्टीला सक्षम आहे. आमची फूड टेस्टिंग पण झाली, सगळं काही केलं. आम्ही त्याच्यात काय उत्तर द्यायचे ते दिलेत आणि योग्य प्रकारे आम्ही आमची भूमिका तिथे मांडलेली आहे. आणि मी एक मुद्दा सांगतो. काल परवा सर्व महाराष्ट्रातील न्यूज चॅनल तसेच आपल्या अकोले तालुक्यातील प्रसार माध्यमांना सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल. किरण लामटे यांच्या बंधू आणि कार्यकर्ते संतोष बोटे यांनी एका युवकाला बेदम मारहाण केली. याच्यामध्ये बेदम मारहाण करताना मी त्या व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये बघा, त्या मुलाला मोटरसायकलवरून येत असताना त्यांचे वडील आसवले, ते पण त्यांच्यासोबत होते. एका मुलाला वडिलाच्या समोर कसं फिल्मिस्टाईननी मारहाण केली, एकदम म्हणजे दहशत पसरावी या दृष्टिकोनातून मारहाण केली की परत आमच्या कोणी वाटेला जाऊ नये ह्या भाषेत त्यांनी मारहाण केलेली. आणि ही मारहाण केवळ दोघांनी नाही केली, तिथे कमीत कमी 4-5 लोकांनी ती मारहाण केली. एक इको गाडी होती, त्या गाडीमध्ये हे लोक आलेले होते. त्यांनी त्या व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघा. कोणाकडे व्हिडिओ माझ्याकडं प्राप्त झाला आहे, पत्रकार मित्रांक असेल. त्या व्हिडिओमध्ये 4-5 लोक निघताय, त्याला उडू लाता मारताय, परत त्याला जीवे मारण्याची म्हणे. तुमचा मुलगा नसता तर कापून टाकला असता. मग तू कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, मग तुम्ही त्यांनी काय केलं आहे याची शहानिशा न करता त्याला वेड्यासारखं मारलं आहे. इतकं मारलं आहे का तो मुलगा त्याच्यात अपशब्दसुद्धा काही बोलत नाही, काहीच नाही. त्याच्या पोटामध्ये वेदना होत आहे, तो पोट धरून गाडीवर बसतोय. परत मागून काही लोक येतात, परत मारताय. ही गुंडागर्दी कोण करते? राजूर गावात, तालुक्यात ही गुंडागर्दी कोण करते? आणि राजूर पोलीस स्टेशनला ते आल्यानंतर त्यांना कोणीही दाद दिली नाही. एवढं होऊन प्रसार माध्यमांना त्या बातम्या गेल्यानंतर ते त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आले. पण त्यांचं कोणतंही म्हणणं मांडून न घेता त्याच्यावरती फक्त एक किरकोळ NC दाखल केली. तर आज त्यांनी माझ्या मते त्यांच्याशी माझं बोलणं झालं, त्या वडिलांशी त्या मुलाच्या. त्यांनी बरंच वरती काही अर्ज दिलेत, पण त्याचा काही आता मला वाटत नाही का त्याचा कोणी पाठपुरावा करेल आणि त्याच्यात काही निष्पन्न होईल. कारण की मोठ्या लोकांनी यांच्या दडपशाहीने हे सगळं मला वाटतं हे सगळं संपून टाकलेलं आहे. त्या गरिबाला न्याय मिळू शकत नाही असं तरी मला वाटतंय. आमदार किरण लामटे यांनी महागड्या गाड्या घेतल्या आणि भ्रष्टाचाराचा पैसा त्यांच्या कुटुंबात जात होता असं तुमचं मत आहे का?
माझं मत असं आहे का राजूर ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ 1,14,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. मग त्याच्या आधिपत्याखाली कोणी हा भ्रष्टाचार केला, कोणाच्या आशीर्वादाने केला? आणि आमदार लामटे 19 म्हणजे 6 वर्षापूर्वी बुलेरोमध्ये होते. आज त्यांच्याकडं कमीत कमी आलिशान गाड्या आहेत, 5-7 प्रकारच्या आलिशान वेगवेगळ्या गाड्या आहेत. तर माझा एक सामान्य नागरिक म्हणून एकच प्रश्न निर्माण होतो, एवढ्या दिवस झाले, आज मी 15 वर्षापासून व्यवसायामध्ये आहे, पण मी एक 10-12 लाखाच्या पुढची गाडी घेऊ शकलो नाही. असा हा यांचा कोणता व्यवसाय आहे का? हे करोडो रुपयाच्या गाड्या, फॉर्च्युनर वापरताय, इनोवा वापरताय, नवीन कोणती इलेक्ट्रॉनिक 40 लाखाची गाडी घेतली. मग ते असं वाटतंय ना, सामान्य माणसाला हा प्रश्न निर्माण होणारच आहे. तुमची राजूरमध्ये दहशत आहे, तुम्ही अनेकांना मारहाण करता, असा आरोप आमदार साहेबांनी केला आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? माझी राजूरमध्ये दहशत कशावरून आहे? मी काय करतोय? मी कोणाला मारहाण केली? माझं आजही मी फक्त दारूला विरोध करतोय. आज अनेक लोकांचे हप्ते बंद झालेत याच्यामुळे. वारंवार माझे प्रश्न आहेत. आज एवढ्या 1-2 वर्षामध्ये मी कमीत कमी माझ्या जवळजवळ 5-25 वेळा मी दारू पकडून दिली असेल, ती पण मोठ्या साठ्याची. आज राजूर पोलीस स्टेशनमध्ये काय चाललं आहे, ज्याला कोणाला दारू दुकान चालवायचं आहे त्यांनी काय करायचं, एक गुन्हा दाखल करून घ्यायचा, महिनाभर दारू चालवायची, आणि गुन्हा दाखल करताना कसं आहे 5-25 बाटल्या भेटणार किंवा 1-2 बाटल्या भेटणार, अशी प्रक्रिया चालू आहे. हे सगळं संगनमताने होतं आहे. प्रशासन, सगळ्या गोष्टी हे सगळं संगनमताने चालू आहे. सामान्य माणसाला हे प्रश्न निर्माण होत आहे का हे काय चाललंय? आणि व्हायरल झाला, एक दारू विक्रेता म्हणतोय सचिन देशमुखला आम्ही 30,000 रुपये हप्ता देतो. त्या व्हिडिओ तुम्ही कसं बघता? तुमच्यावर थेट हप्त्याचा आरोप केला गेला. हे बघा, मी राजूर गावामध्ये कमीत कमी 15 वर्षापासून व्यावसायिक आहे. आता ह्या व्यवसायामध्ये माझ्याकडून अनेक प्रकारांचे लोकांचे पैसे देवाणघेवाण घेतले जातात किंवा माझ्या सप्लायर्समार्फत, माझ्या जे काही व्यवसायामार्फत केले जातात. आता याच्यामध्ये याचा माझा काही संबंध आलेला नाही आहे, पण जाणीवपूर्वक माझा कुठंतरी बदनामी व्हावी ह्या हेतूने ह्या गोष्टी केल्या जातात. आता याच्या मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. काहीतरी 2-3 वर्षापूर्वी मी त्याच्या काहीतरी याला बिल्डिंग काहीतरी बांधकाम चालू होते, तेव्हा मी याच्यावर काहीतरी आर्टिफिशियल असं काहीतरी टाकलं होतं, JCBने काम केलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त हे काही त्याच्याकडं आमच्या सप्लायरचे पैसे बाकी होते. त्या सप्लायरच्या पैसे बाकी असताना मी त्याला वारंवार आमचे सप्लायरचे लोक फोन करायचे का तू ते पैसे आणून दे, यांनी अशा लई लोकांचे पैसे बुडवलेले आहेत. आणि साहजिक आहे, तर आम्ही काय बाबा, मी कोणत्या प्रशासनानं नाही का मी काय हप्ता घेऊन काय करायचं आहे त्याचं. आणि त्याच्यानंतर हा पैसे देत नव्हता. मी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फिर्याद दाखल NC वाटतं दाखल आहे माझी का या अमुक विषयाने यांनी माझे पैसे देत नाही म्हणून. हे सगळ्या गोष्टी. आणि मला एकच सांगायचं आहे, पोलीस स्टेशनला विनंती आहे का यांनी माझं काही एवढ्या 2-3 वर्षामध्ये काही रेकॉर्ड असेल ना ते चेक करावं. त्याचे माझे कधी फोन आहे आयुष्यामध्ये त्याचं काही आहे का माझं? तो म्हणतो, तो आरोप करत होता काहीतरी व्हॉट्सअपवरती फोन आहेत, त्यांनी दाखवावे. ह्या 2 वर्षामध्ये कधी माझे फोन आहेत का हे दाखवावे त्या चोरांनी. मला एक कळत नाही की तुम्ही म्हणता आम्ही दारू पकडून दिली, आमदारांच्या विद्यमान पत्नी त्यांनी पण दारू पकडली, आमदारांनी दारू पकडली, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात दारू साठे या ठिकाणी आहे. याला नक्की पाठबळ कोणाचं आहे? पाठबळ प्रशासनाचं आहे. प्रशासन आणि त्याच्यामार्फत जे काही इथली जी हुकुमशाही चालवली जाते, ही तानाशाही यांचीच आहे. सरळ आरोप आहे माझा. नाही तर तुम्ही आज सरकार तुमचं आहे, प्रशासन तुमचे दारू बंद करून दाखवावी. आजही माझं तेच आव्हान आहे. आमदारांचा मी सरळ मनाने शाल गुच्छ घेऊन सत्कार करील आनंदाने गावाच्या वतीने. आणि आमदारांचं काय मृणी राहील? त्यांनी दारू बंद करून दाखवावी. आज पण त्यांना खुलं आव्हान आहे. रील बिल काढून काय होणार नाही आहे. तुम्ही फक्त रील पुरता दारू बंद करणार, हे ते करणार, काहीच उपयोग नाही. मला वाटलं होतं येत्या विधानसभेमध्ये हे दारूचा प्रश्न मांडून हे दारूवाल्यांचे ज्यांचे दुकाने ते पाडण्याची भूमिका घेतील.
अरे आम्ही ग्रामपंचायतीला विरोध केला, भ्रष्टाचार उघड पाडला, तुम्ही आमचे बिल्डिंग पाडायला, आमचे घर पाडायला निघाले. म्हणजे तुमच्या आमदारकीचा तुम्ही किती गैरवापर करताय, सामान्य माणसाला किती छळताय. आज वंदनीय पिचड साहेबांनी उभ्या 40 वर्षात कधीच विरोधकाला हे दिवस दाखवले नाही. त्याच्यामुळे तुमची लायकी आज लोकांना समजती की काय लायकीचा आमदार आहे ते. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.